रेवा 11 चांदई, दोनों टीम दिग्गज आमने सामने हैं और रेवा 11 के इस मुकाबला शुरू, अंपायर सिग्नल दे रहे हैं और दो सलामी बैट्समैन पारी का आगाज करने के तैयार है। मंगेश स्ट्राइक के ऊपर और नॉन स्ट्राइकर इन पे राज है और गुड्डू मात्रे गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए तैयार है। पहली गेंद, पहला मैंडेटरी पावर प्ले, दो खिलाड़ी गज के बाहर है। इस बीच राइट आर्म राउंड विकेट, वो फुल टॉस थी लेकिन खास संपर्क हुआ नहीं है और पहली गेंद डॉट चली गई है। दायरे के अंदर का खेल चल रहा है, दो खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक तैनात है। लोग इस मैच का गवाह है क्योंकि ये आयोजन परफेक्ट है, कार्यक्रम बिल्कुल सही है और अंतिम दिन है। यस सर, रेवा 11 चांदई टीम पहले बल्लेबाजी करे और कवर के ऊपर बेहतरीन शॉट, चल गई गेंद सीमा रेखा बाहर। नंबर 4 डीजे। रेवा 11 चांदई हमारे आर के स्पोर्ट परली के बेहतरीन पैकर रोहन कदम, और आज रेवा का बर्थडे है तो रेवा को हम ढेर सारी शुभकामना दे रहे हैं। रोशन कदम और रोहन कदम इस बार यहां सामने खेलने की कोशिश की थी लेकिन दायरे के अंदर खिलाड़ी तैनात है, रन लेने की कोई गुंजाइश नहीं हो चुकी है। इस बार बॉलर परिवर्तन वाली बॉल डाली हुई है, सामने थोड़ी गेंद थी लेकिन सीधा खेला हुआ शॉट था, रन कोई मिलेगा नहीं है। इसी बीच गेंदें खत्म हो गई। 3 स्कोर इस बार देखा जाए, रेवा 11 चांदई टीम का स्कोर 4 बिना कोई विकेट के नुकसान भी। एक अच्छी बॉल थी, इस गेंद को खेला मिड ऑफ के क्षेत्र में, खिलाड़ी आए गेंद को उठाने के लिए। ओ ऐसा नहीं चलता है, निशाना परफेक्ट लगना चाहिए और इसीलिए बचपन में थोड़े कंचे भी खेलना पड़ता है तब निशाना लग जाता है। लेकिन यहां मिड ऑफ के फील्डर ने डायरेक्ट हिट करने का कोशिश की थी, तब तक बल्लेबाज बॉबिंग क्रीज के अंदर पहुंच चुके हैं। गुड रनिंग विद इन द विकेट और सिंगल के साथ स्कोर 5 यानी कि पंजाब बोर्ड के ऊपर। और इस ओवर की अंतिम 2 गेंदें शेष। विलासदादा युवा प्रतिष्ठान ट्रॉफी चषक 2026 का सुधागढ़ तालुका की ये मान सम्मान की प्रतियोगिता है और इस प्रतियोगिता देखने के लिए तमाम दर्शकों की भीड़ देखिए। यही प्यार है। 5वीं गेंद, ये उड़ाया, कैच की संभावना, अपने फॉलोथ्रू में पकड़ा कैच, विकेट नंबर पहला गॉन। स्कोर है इस बार देखा जाए 5, लॉस ऑफ 1। इसी बीच मुझे लगता है कि मंगेश मैदान से बाहर 5 रन बना के पहला झटका रेवा 11 चांदई टीम को। और न्यू बैट्समैन मैदान के अंदर, 1 डाउन बैट्समैन ऋतिक। कड़क माहौल है और इस माहौल को और बेहतर बनाने के लिए मैदान के अंदर अंपायर गोटिया मौजूद है, लेकिन जब वो आएंगे तब उनका नखरा चालू हो जाएगा, तब तक शांति है। लेकिन 5 रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं। ऋतिक के लिए लास्ट बॉल, और बॉल थोड़ी पीछे जरूर थी, एक क्रॉस लाइन से खेलने की कोशिश और रन की संभावना, खतरा बन सकता है, खतरा बन सकता है, क्या जरूरत नहीं थी, लगता है अपने ही पैरों के ऊपर कुल्हाड़ी मारी हुई अंपायर की उंगली खड़ी और बैक टू डगआउट आना पड़ेगा। कॉलिंग गलत, हा हा नाना, घाटा डीजे।
तू मैं के बदौलत देखिए ये रन लेने के लिए बल्लेबाज तैयार नहीं थे, लेकिन उनके साथीदार ने इस बार देखा जाए तेज दौड़ इस 22 रन के पट्टी के ऊपर दिखाई और उसके बाद मिड ऑफ के फील्डर ने बढ़िया तरीके से इस बार देखा जाए शानदार थ्रो किया विकेट कीपर के पास और परिणाम गंभीर हुआ, बल्लेबाज वापस। यस सुहास जी गुरव, तुषार जी गुरव, अभी गुरव, रोहित जी गुरव, वैभव वाड़ी, इनके तरफ से ढेर सारी शुभकामना आई है इस टूर्नामेंट के लिए। और क्या चाहिए, यही तो प्रेम है। प्रेम परिचय को पहचान बना देता है, वीराने को गुलिस्तान बना देता है। मैं आप भी कहता हूँ गैरों की नहीं प्रेम, प्रेम इंसान को भगवान बना देता है। लेकिन पहला ओवर खत्म हो चुका है, बोर्ड के ऊपर रन बन चुके हैं, पंजा और 2 विकेट उनके गौन हो चुके हैं। नए बल्लेबाज का आगमन वैभव और उनके यानी कि बॉलिंग डिपार्टमेंट के तौर के ऊपर दूसरे बॉलर आ चुके हैं हर्षल मात्रे। यस पपन इलेवन पेट टीम पहले गेंदबाजी कर रही है, पूरी तरह से माहौल गर्मा गर्म है और दूसरी ओवर की पहली गेंद तैयार है हर्षल और हर्षल के गेंद का सामना करने के लिए स्ट्राइक के ऊपर खेल रहे ऋतिक जो बाएं हाथ के खब्बू प्लेयर है और इस बार जरूर इस शॉट को जरूर खेला हुआ है, लेकिन गेंद चली गई लॉन्ग ऑन के क्षेत्र में। खिलाड़ी ने आकर गेंद को जरूर उठाया, तब तक एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 6 पे स्कोर। और यही प्रेम है, यही निष्ठा है, इसलिए इस बार देखा जाए सुधागढ़ तालुका की ये मान सम्मान की प्रतियोगिता बिला दादा युवा प्रतिष्ठान 2026 का परफेक्ट आयोजन करेक्ट कार्यक्रम और ऑन साइड के ऊपर इस बार स्वीप किया है और चल गई भाग गई डीप फाइन लेग सीमा का 4 डीजे। आइए आंकड़ा बोर्ड के ऊपर शानदार तरीके से स्वीप किया, चौका आया इस बार देखा वैभव के बल्ले से। यस मॅच संभाजी पंच येस 2 मिनिटं पंचांनी सामना थांबवायचा आहे। 4 बॉल आहेत। एक हॅलो इथे मात्र जोरदार टाळ्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या कोड कौतुकात आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादामध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांचे डॅशिंग नेतृत्व आमचे मार्गदर्शक आमचे मित्र महाराष्ट्र राज्य युवा प्रतिष्ठानचे सन्मान्य संस्थापक अध्यक्ष एक डॅशिंग दमदार दिलदार व्यक्तिमत्व लाखो दिलो की धडकन श्यामभाऊ शिंदेसाहेब मुंबई यांचे ते शुभागमन होत आहे। सुधागड तालुक्यामधील विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या निमित्ताने सुधागड नगरीमध्ये श्यामभाऊ शिंदेसाहेब युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, त्याच पद्धतीने नितीनभाई कोदे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य, आदरणीय श्री लक्ष्मणदादा साठे सामाजिक कार्यकर्ते, या त्रिमूर्तींचं आपण या सुधागड नगरीमध्ये, या परळी नगरीमध्ये, या बहिरीनाथाच्या पवित्र अशा भूमीमध्ये सकल जनांच्या आतिषबाजीमध्ये आणि डीजेच्या तालावर इथे मात्र स्वागत करूया। फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये दमदार दिलदार नेतृत्व, सोन्यासारखा माणूस, किंग आणि सुवर्ण मध्य साठवणारा श्यामभाऊ शिंदे। डीजे मास्टरला विनंती असेल की जोरदार डीजेच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये श्यामदादा शिंदे साहेबांचं इथे मनपूर्वक करूया स्वागत।
घेतात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये इथे स्वागत करूया लावा रे. ते म्हणजे माननीय श्यामभाऊ शिंदे, सोन्यासारखा माणूस, गोल्डन मॅन, गोल्डन हार्ट. इथे मात्र फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये करूया स्वागत. या आपण सगळ्यांचं स्वागत करूया. माणूस, हक्काचा माणूस, दमदार माणूस, दिलदार माणूस. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. दमदार डॅशिंग महाराष्ट्राचे सुपुत्र, युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय अध्यक्ष, ज्यांच्याकडे पाहिलं की मनाला एक वेगळीच ऊर्जा आपल्याला लाभते, असे श्यामभाऊ शिंदे साहेब यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सहर्ष स्वागत. श्यामभाऊ या आपण, आवाज डीजेला. इथे मात्र दोस्तीच्या दुनियेतील दिलदार माणूस, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो श्यामभाऊ शिंदे साहेब यांचं सहर्ष स्वागत. त्याच दरम्यान आमचे उपसरपंच सुद्धा आले, त्यांनाही विनंती आहे की आपण अतिथी मंचकावर येऊन विराजमान व्हा. आज मेजवानी आहे, आज महाअंतिम सोहळा आहे. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026. आज समालोचक सुद्धा आज पनवेल नगरीमधून, पेण नगरीमधून इथे दाखल झालेले आहेत. ते म्हणजे रोशन पाटील सर, त्याच पद्धतीने अमित म्हात्रे सर, वैभववाडीवरून स्वप्नीलजी आलेले आहेत, मी स्वतः निलेश नाईक, त्यांच्या समवेत अनेक आज मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. याच दरम्यान रामभाऊ आंग्रे यांचंही सहर्ष स्वागत आपण करूया. सामन्याला सुरुवात करूया आपण. आदर्श शिक्षक मान्य श्री जप्र म्हात्रे गुरुजी यांनाही विनंती आहे की आपण मंचकावर या. आदरणीय पी डी डुमना साहेब सुद्धा विराजमान झाले, त्यांनाही विनंती आहे. दत्तादादा आवाजकर आहेत, यांना सुद्धा विनंती आहे की आपण अतिथी मंचकावर विराजमान व्हा आणि मॅचचा आनंद घेऊया. ओव्हर्स टू कॉमेंट्री बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया नीलेश नाइक सर, लेकिन ये गेंद इस बार लाइन के अंदर से चली गई है, तो अंपायर इस बार देखा जाए पूरी तरह से तैयार भी थे, लेकिन इस बार इस गेंद के ऊपर कोई रन मिलेगा नहीं. ये डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है और हम देख सकते हैं तो इसी बीच टोटल रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं 10. रिवा 11 चांदई टीम का स्कोर 10, 2 विकेट के नुकसान पे. और के स्पोर्ट परली के हमारे रोशन जी कदम, लेकिन यहाँ तो विकेटें मेरे हिसाब से 2 कौन होने के बाद थोड़ा प्रेशर आ चुका है. पहला ओवर टाइट पड़ चुका है, बाउंड्री आने के बाद बॉलर ने जो कुछ परिवर्तन किया वो लाजवाब है. हर्षल की चौथी बॉल, लंबा रन अप है और इसी बीच अगेन लाइन के अंदर से जा रही है. एस क्या हुआ, अंपायर रेफर किया है इस वाइट साइड. यस तो या अभिमानाची स्पर्धा सुधागड तालुक्यातील ही या हंगामामधील पहिली नाईट रजनी स्पर्धा आपण पाहतोय. दमदार आयोजन आणि त्या दमदार आयोजनाला आपल्या आयोजनाच्या उपस्थितीमध्ये 4 चांद लावणारे ते म्हणजे गोल्डन मॅन, गोल्डन हार्ट,
त्याच पद्धतीने सुधागड आणि रायगड तसा महाराष्ट्राच्या तरुणांच्या गळ्यातील नेतृत्व आदरणीय श्यामभाऊ शिंदेसाहेब इथे आलेले आहेत. त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे कार्यकारिणी सदस्य एक दमदार नेतृत्व नितीनभाई कोदे साहेब इथे आलेले आहेत. त्याच पद्धतीने या कार्यक्रमासाठी हर्षलभाई लकेश्री, योगीराज भाऊ भाटकर साहेब इथे आलेले आहेत. त्याच पद्धतीने या कार्यक्रमासाठी आपण बघतोय ते म्हणजे आदरणीय हर्षलभाई, आदरणीय समीरजी चौधरी अभिनेते प्रदीपजी राजगुरू साहेब आलेले आहेत. मीरा भाईंदर युवा सेना चषकाचे नंबर 1चे आयोजक जोडी. याच दरम्यान माननीय श्री हितेशजी गायकवाड साहेब उपमुख्यमंत्री म्हणजे आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या वैद्यकीय मदत कक्ष मंत्रालयाचे वैद्यकीय सहाय्यक आहेत. तथा त्यानंतर मीरा भाईंदर युवा सेना चषकाचे आयोजन नंबर 1 जोडी ऋषिकेश अशोक उबे साहेब, अध्यक्ष ऋषिकेश उबे फाउंडेशन आणि युवा सेना शहर सचिव, तथा मयूरजी अरुण भगत उद्योजक हे सुद्धा इथे आलेले आहेत. अजितदी पाटील साहेब उद्योजक हे सुद्धा ही सर्व मांदियाळी आज एकत्रित आलेली आहे. आणि निमित्त आहे ते म्हणजे आज आनंदाची पंढरी, आज क्रिकेटची पंढरी, आज क्रिकेटचा कुंभमेळा महाअंतिम सोहळा विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या निमित्ताने आपण इथे पाहतोय. आणि आज श्यामभाऊ तुम्ही आलात, तुमचे कालपासून आम्ही रात्रीपासून वाट बघतोय की श्यामभाऊ येणार आहेत, श्यामभाऊ शिंदेसाहेब येणार आहेत. आणि खऱ्या अर्थानं बघतोय सगळ्या तरुणांना उत्साह आला होता की हा असा व्यक्तिमत्व, हा एवढं मोठं राजबिंड व्यक्तिमत्व आमचे झोरे आहेत मागे. आणि खरंच असं व्यक्तिमत्व सुधागड तालुक्यामध्ये आणण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या सगळ्या मी म्हणेन टीम सहकार्यांचा. पंच यस, अंपायर रेफर काय को लिए हॅलो चेक. इथे मात्र दमदार दिलाचा आणि मित्रांच्या मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस सोन्यासारखं व्यक्तिमत्व आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्यामभाऊ शिंदे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. अतिथी मंचकावर आपण पाहतोय आमचे पोलीस अधिकारी बांधव ज्यांची आताच निवड झालेली आहे त्यांचंही आपण आगमन पाहतोय. आमचे रामभाऊ आंग्रे साहेब मागे विराजमान झालेले आहेत. आमचे दुसरे आंग्रे बंधूसुद्धा विराजमान झालेले आहेत. त्याच पद्धतीने आमचे माजी उपसभापती पी डी डुमना साहेब विराजमान झालेले आहेत. परळीचे माजी सरपंच दत्ताशेठ अवासकर इथे फेअर डिलिव्हरी आहे. चला लगेचच मॅचला सुरुवात करा. इथे सगळे अतिथी मंचकावर विराजमान आहेत. कळंब गावचे आमचे आदरणीय उपसरपंच मानकर साहेब हे सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचे आपण मनपूर्वक अभिनंदन करूया. मित्रांनो, आपण जे सोबत घेऊन चालतो ते आपलं अस्तित्व असतं आणि मागाहून चर्चेला जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आपलं व्यक्तिमत्व जेवढं साधं सालस तेवढीच किंमत आपल्या अस्तित्वाला सुद्धा दिली जाते. लाख मोलाची सन्मानाची स्पर्धा आणि आज महाअंतिम सोहळा. वळूया आपण समालोचन कक्षाकडे. फेअर डिलिव्हरी आहे, मॅचकडे वळूया. बहुत बहुत शुक्रिया नाइक सर. लेकिन इसी बीच अंपायर से कुछ गुफ्तगू चल रही तो जरूर मैच जल्द से जल्द शुरू हो जाए. और हमारे साई भक्त रोशन भाई सिंगर, उनका भी हार्दिक स्वागत. लेकिन यहाँ तो विकेटें 2 गॉन हो चुके हैं और अभी इस बार देखा प्रेशर आ चुका है. लेकिन ये हर्षल जो गेंदबाज है उनकी 4 गेंदें खत्म हो गई हैं. उनकी 4 गेंदों के ऊपर एक बाउंड्री जरूर आ चुकी है, स्वीप देखने को मिल चुका है. और उसके बाद उन्होंने ये 2 गेंदें फेंकी और परिवर्तन वाली गेंदबाजी की है. तो आने वाली इस ओवर की 2 गेंदें शेष है, आने वाली 12, तो टोटल देखा जाए 14 गेंदों का खेल इनिंग का बचा हुआ है. और विकेट से और उल्टा वाला चलाने की कोशिश, चौका मिलेगा, भाग गई गेंद, तेजी के साथ चल गई. और इस बीच अंपायर ने आउट दिया, LBW, विकेट गॉन. डीजे
और इसी के साथ LBW विकेट कौन OUT, यानी कि इस बार तीसरा झटका और बल्लेबाज वापस आ रहे हैं मेरे हिसाब से। ये अंपायर का डिसीजन अंतिम रहेगा, यहां कोई भी प्रेशर नहीं तुम डाल सकते। तो फिलहाल वैभव वापस आ चुके हैं और टीम का टोटल स्कोर याद देखा जाए तो 10 रन 3 विकेट के नुकसान पे 9:55 घड़ी के अंदर रेवा 11 चांदी टीम का स्कोर है 10 और उनके विकेट 3 गॉन हो चुके। प्रेशर भरी गेंदबाजी चल रही है और जो गेंदबाजी होनी चाहिए वो संभाल के डीजे वाले एस स्कोर 10। हॅलो चेक। चला मित्रांनो, तुम्हाला दोन्ही संघांना विनंती आहे, आज महाअंतिम सोहळा आहे, अंतिम रात्र आहे, त्यामुळे आपण जास्तीत जास्त वेळेच्या बाबतीत सहकार्य करा मला। और इसी बीच व्हाइट बॉल और अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा चांदई टीम का 11 पे 3 विकेट गिर चुके हैं। 5 नंबर की बल्लेबाजी करने के लिए आतिश आ चुके हैं और हर्षल की इस ओवर की मेरे हिसाब से अंतिम बॉल शेष होगी। और बहुत अच्छी बॉल इस बार देखा जाए, गेंद बल्ले के बीच कोई मिलन नहीं हो चुका है, सीधी गेंद विकेट कीपर के पास, एक अच्छी बॉल और सही टप्पे के ऊपर गेंद थी और गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं, डॉट गेंद हो चुका है। यहाँ 2 ओवर खत्म और 2 ओवर की समाप्ति के बाद चांदई टीम का स्कोर है 11, 3 विकेट के नुकसान पे 2 ओवर के बाद। और अभी तक 12 गेंदों का खेल बचा हुआ है। लोगों की भीड़ देखिए, टकटकी के साथ लोग देख रहे हैं इस शानदार ट्रॉफी को। रात काली है और उसमें उजाला चमक रहा है देखिए, और ये बहुत ही बड़ी टक्कर है। आमने सामने 2 टीमें हैं, एक दूसरे को जरूर जानते हैं लेकिन एक दूसरे के साथ हार मानने के लिए तैयार नहीं है। लेकिन प्रभु ही जाने इस टूर्नामेंट से कौन सी टीम बाहर जाएगी। 2 ओवर के बाद 11, 3 विकेट के नुकसान पे और इस बार तीसरे गेंदबाज आ चुके रॉबिन वेल। थोड़ा धीमा गति का स्कोर चल रहा है, अभी मुझे लगता है गियर बदलना पड़ेगा और परिवर्तन वाली बल्लेबाजी होनी चाहिए, क्योंकि यहाँ मिडिल ऑर्डर चल रहा है बिल्कुल चांदई टीम का। लेकिन देखना पड़ेगा, क्रिकेट है, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट में कहते हैं ना, जब तक आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती है। इस रॉबिन वेल गेंदबाजी करने के लिए और वेल के सामने बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर खेल रहे ऋतिक, जो 1 डाउन बैट्समैन है चांदई टीम के। स्टेप आउट जरूर हुए, उठाया गेंद को, चौका मिलेगा लगता है और चल गई गेंद इस बार 4 रन। शानदार तरीके से बाउंड्री, लंबे टाइम के बाद ये चौका आया लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। स्कोर 15। इस बीच सिंगल जरूर मिलेगा और फाइन लेके ऊपर गेंद चली गई, चौके की संभावना है लेकिन रास्ते में फिर रहा है जिन्होंने गेंद को पकड़ा जरूर, लेकिन गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है, स्कोर पहुंचा है 17। रेवा 11 चांदई टीम का स्कोर पहुंचा है 17, 3 विकेट के नुकसान पे। जमकर बल्लेबाजी चल रही है ऋतिक की, स्टेप आउट हुए, उड़ाया हवा में जरूर गेंद, कैच इट, इट्स गॉन, द विकेट नंबर 4, बैक टू द डगआउट। और बड़ी मछली जाल में विकेट चाहिए थी, वही विकेट ऋतिक की बाहर।
और ये विकेट चाहिए था एक सेट बल्लेबाज को इस बार देखा जाए रॉबिन वेल, जिन्होंने बाहर निकाला, शिकार बन गए उनके, और मिड विकेट के क्षेत्र में एक शानदार कैच क्लब का। रिव आइलैंड चांदई टीम को इसी बीच चौथा झटका। तो फिलहाल इस बार देख रहे हैं अभी शानदार तरीके से नियोजन किया हुआ है और लोग इस मैच का गवाह हैं। जब अर्जुन ने प्रण किया था कि मैं जैन दत्त का सिर काटूंगा तो उसे गवाह नारायण था, लेकिन हमारे विलादाता युवा प्रतिष्ठान ट्रॉफी के लिए विशाल जन समूह इस टूर्नामेंट का गवाह है। और क्या चाहिए, मान सम्मान की यह सुधागढ़ तालुका की ट्रॉफी है और इस बार जोरदार हिट करने गए थे, लेकिन खास संपर्क नहीं गेंद और बल्ले के बीच, लेकिन सिंगल नहीं अंपायर ने इशारा दिया लेग बाई के रूप में। अतिरिक्त रनों के साथ रेवा इलेवन चांदई टीम का टोटल स्कोर 18। धीमा गति का स्कोर चल रहा है जरूर, बल्लेबाजी तेज होनी चाहिए। तेज बल्लेबाजी करने वाले ऋतिक तो वापस चले गए हैं, लेकिन उनकी जगह संभालने के लिए नए बल्लेबाज सनी आए। ये सनी नाम सुनने के बाद भारत के भूतपूर्व कप्तान सुनील मनोहर गावस्कर साहब जी की याद आ गई। हवा में जरूर गेंदे पॉइंट के क्षेत्र में, लेकिन सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ रेव आइलैंड चांदई टीम का स्कोर आगे जा रहा है 19। ये तो भूमि इलेवन टीम का स्कोर पहुंचा है 19 और ये घुटना टेक कर अड़े बल्ले से खेलने की कोशिश, लेकिन दिशाहीन भटकी बॉल। अंपायर ने अपने दोनों पंख ओपन किए, इशारा दिया और कह दिया कि वाइड बॉल है। 20 सनी स्ट्राइक के ऊपर है। रॉबिन वेल की ये बॉल इस बार थोड़ी सी आगे जरूर थी, लेकिन गेंद को उठाने के लिए खिलाड़ी आए, जो इसी बीच आप देख सकते तो काउ कॉर्नर के क्षेत्र में थे। ओवर की समाप्ति और 3 ओवर के समाप्ति के बाद भूमि इलेवन चांदई टीम का स्कोर पहुंचा है 20। 4 विकेट के नुकसान पे पारी की आखिरी 6 गेंदों का खेल बचा हुआ है, यानी कि स्लॉग और डेथ हो रही। और देखना पड़ेगा इस अंतिम ओवर में कितने रन आते हैं। हमला करना पड़ेगा, तोड़फोड़ करना पड़ेगा और इसी ओवर में दया माया कुछ दिखाना पड़ेगा नहीं। और भूमि इलेवन चांदई टीम का स्कोर आगे जाना चाहिए, तो कम से कम इस ओवर में एक 17-18 रन आ जाते तो एक सम्मानजनक बढ़िया स्कोर हो जाएगा, मजा आ जाएगा। लेकिन क्रिकेट में टारगेट कौन सा भी हो जाए उसकी कोई गारंटी वारंटी नहीं है, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट बेहद रोमांचक खेल है। हर्षद डाकी जो लास्ट ओवर लेके ब्लास्ट करने का टाइम है इसी ओवर में। सन्नी के लिए बॉल को देखो और मारो, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई कनेक्शन हुआ नहीं। डॉट गेंद, एक शानदार डिलीवरी देखने को मिल चुकी है। बॉलरों ने तो अपनी छाप छोड़ी हुई है और पूरी तरह से इस बार देखा जाए बल्लेबाजों को बड़ा मौका नहीं दिया है। ये रनर का मौका और ये आउट और छोटा स्कोर है। अब कीजिए 21 स्कोर हो चुका है और यहां 5वां विकेट गॉन दीजिए। तो फिलहाल यहां झटके जोरदार लगे हुए हैं। एक मुझे यह लग रहा है कि ऋतिक छोड़ के उनके बल्लेबाज एक शुरू में जो इस बार मंगेश चेहरा था उन्होंने एक बाउंड्री लगाई, ऋतिक के बल्ले से 2 बाउंड्री आ गई, वो 11 रन बना के वापस चले गए और उसके बाद बल्लेबाज इस 22 यार्ड के पट्टी के ऊपर टिक नहीं रहे। 21 स्कोर है। हमला जोरदार करना पड़ेगा। ये हमला हुआ है और चल गई गेंद, एस आउट। बल्लेबाज आए क्या, जल्दी चले गए क्या, रुकने का नाम ही नहीं ले रहे। तो फिलहाल इस बार विकेट गॉन दीजिए।
टीम का टोटल स्कोर 21-21। और यहां देख सकते हैं तो दो तो विकेट और ये गेंद पर एस शाबाश, ये टेलर है। अभी देखो थोड़ी रात होने दो, झटका कैसा दे देखो। 22-22 और उस अपील, लेकिन सिंगल जरूर मिलेगा। और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 23-23। अंतिम मेरे हिसाब से इस ओवर की गेंद शेष है, आखिरी गेंद लास्ट ओवर की, 2 बॉल है। तो इसी बीच अंपायर ऐसे ऐसे संभाल के, नहीं तो पीछे नीचे गिर जाएगा। तो वाइड बॉल, थोड़ी सी बिगड़ी हुई गेंदबाजी चल रही है और हर्षल, मुझे लगता है कि हर्षल को परिवर्तन करना पड़ेगा, लेकिन स्कोर 24 के घर में और यहां 5 विकेट गॉन। और घुमाने की कोशिश की और यहां रन आउट का मौका, आउट। मुझे ये लग रहा है चांदई वाले, तुम रन आउट के तौर के ऊपर बहुत आउट हो चुके हैं, इसका मतलब तुम्हारा कॉलिंग ही गलत है। और मुझे ये लग रहा है कि आखिरी गेंद शेष है और टोटल स्कोर पहुंचा है 24, लॉस ऑफ 6 विकेट। भूमि 11 चांदई टीम। तो मुझे यह लग रहा है अंतिम बॉल शेष है, इस लास्ट ओवर की लास्ट बॉल, इसके ऊपर कितने रन आते देखना पड़ेगा। शानदार जानदार आयोजन नियोजन, विलासदा युवा प्रतिष्ठान ट्रॉफी का आयोजन और समझ नहीं सके बल्लेबाज। और इसी के साथ लगभग देखा जाए तो एक बार फिर से रनआउट अंपायर। तो चलिए 7 विकेट गॉन, यानी कि इस बोर्ड के ऊपर हम नजर डालें तो 24 गेंदों में यानी कि 4 ओवर में रन बन चुके हैं 24 और जीतने के लिए 25 रनों की जरूरत है। पपन 11 पेट टीम को देखना पड़ेगा क्या होगा, लेकिन कमेंट बॉक्स में आएंगे रोशन जी पाटिल। तब चलते हम हमारे नीलेश जी नाइक सरिंग के पास। आपली सावली निर्माण करता येत नाहीये। आपली स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी संघर्षाच्या उन्हामध्ये तुम्हाला उभं राहावं लागतं आणि तोच संघर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये करत असताना महाराष्ट्र राज्य युवा प्रतिष्ठानचे आपण दुसऱ्या सत्राचा खेळ पंच 10 मिनिटं थांबवणार आहोत। आपण अतिथीगणांचा शुभ सन्मान इथे करतोय आणि समालोचक कक्षामध्ये सुद्धा आज समालोचक आपल्या ठाण्यावरून आलेले आहेत, त्यांचाही आपण आवाज ऐकणार आहोत। फक्त विनंती आहे की 10 मिनिटं आपण हा सामना थोडासा थांबवतोय आणि सन्मानाकडे वळतोय। मित्रांनो, आज विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026च्या निमित्ताने रायगड जिल्हा, महाराष्ट्र राज्य तथा भारत देशामध्ये ज्यांची फॅन फॉलोविंग दिवसेगणी वाढत आहे असे माननीय श्यामभाऊ शिंदे साहेब, गोल्डन मॅन, गोल्डन हार्ट, दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस यांचा शुभ सन्मान डीजेच्या तालावर विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026च्या निमित्ताने आपण इथे करणार आहोत। विलासदादा युवा प्रतिष्ठानचे सर्व विलासदादा पालवे, त्यानंतर प्रशांतजी कदम, संतोषजी आंग्रे आणि प्रमिल भाऊ शिंदे यांना मी विनंती करतोय की शुभ सन्मान करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे। श्यामभाऊ शिंदे साहेबांना विनंती आहे की आपण या शुभ सन्मानाचा करूया स्वीकार। डीजेला विनंती आहे की आपण ठेक्यामध्ये सुंदर ध्वनी, सुंदर गीत इथं वाजवायचं आहे। आणि श्यामभाऊ शिंदे साहेबांच्या कार्याची ही तर खरी सुरुवात आहे।
अतिथी सन्मान संपूर्ण आपण इथे करतोय. चला जोरदार टाळ्यांच्या गजरात क्या बात आहे. जोरदार श्यामभाऊ टाळ्या शिंदे होत्या. साहेब यांचा सहर्ष स्वागत. विलासदादा युवा प्रतिष्ठानचे विलासदादा पालवे, प्रशांतजी कदम, प्रमिलजी शिंदे आणि संतोषजी आंग्रे. जोरदार टाळ्यांच्या गजरात. निलेश सर, मुंबई का असली भाऊ म्हणजे श्याम भाऊ. हा, मुंबईचा असली भाऊ. अगदी बरोबर रोशन सर, तुम्ही इथे सांगितलेलं आहे. रॉयल डीजे म्हणजे राजा, राजासारखा माणूस आणि सोन्याचा माणूस आपल्या सोबत आणि ह्याच DJ. आपलं भाग्य आहे. एकदा होऊ द्या संगीत. प्रभू रामचंद्रांचं कर्म आहे जे श्यामभाऊ शिंदे साहेबांचं इथे सहर्ष स्वागत आपण करूया. श्यामभाऊंना विनंती आहे की या आपण विराजमान व्हा. श्यामभाऊ या आपण अतिथी कक्षावर विराजमान व्हा. एक दिलदार व्यक्तिमत्व. तदनंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य माननीय श्री नितीनभाई कोदे साहेब इथे आलेले आहेत. पुढील शुभ सन्मान नितीनभाई कोदे यांना विनंती की यायचा आहे. बाळा देशमुख, गणेशजी, राजू शिंदे यांना मी विनंती करतो की आपण पुढील सन्मान करण्यासाठी यायचं आहे. बाळादादा देशमुख, गणेशजी शिंदे, गणेश झोरे आणि राजू शिंदे यांच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य माननीय श्री नितीनभाई कोदे साहेब यांचे इथे शुभ स्वागत, शुभ सन्मान आपण इथे करतोय. उद्योजक माननीय योगीराजभाई भाटकर साहेब यांना मी विनंती करतो की पुढील शुभ सन्मान आपण स्वीकारण्यासाठी यायचं आहे. ज्यांच्या शुभ हस्ते सन्मान झालेला आहे त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं मागे यायचं आहे. पुढील सन्मान करण्यासाठी मी विनंती करते मंगेश मामा तळेकर, सुभाषजी मानकर यांना की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते महाराष्ट्रातील लाडके युवा उद्योजक माननीय योगीराजभाई भाटकर साहेबांचं बघा, त्यांच्याकडे पर्सनॅलिटी पाहिली ना की उद्योजकतापेक्षा ते स्वतः एक हिरो वाटतात. यांना बाजूला घ्या म्हणजे कसं होईल की यूट्यूबला करूया. आणि श्यामदादांच्या समवेत सगळे दादा मंडळी दिसतात, सगळे हिरो सगळे तुम्हाला बघायला मिळतील आज एकाच मंचावर. इथे मात्र योगीराजदादा भाटकर साहेब उद्योजक यांचा विशेष अतिथी सन्मान आपण करतो. योगीराज भाईंना विनंती आहे की आपण योगीराज भाई की आपण कृपया आसनस्थ व्हायचं आहे. पुढील शुभ सन्मान महाराष्ट्राचे लाडके युवा उद्योजक माननीय श्री हर्षलभाई लाकेश्री साहेब इथे आलेले आहेत. हर्षलभाई लाकेश्री यांना विनंती करतो की पुढील शुभ सन्मान आपण करण्यासाठी यायचं. योगेशजी नेमाणे आणि प्रशांतजी शिंदे यांना मी विनंती करतो की आपण यायचं आहे. योगेश नेमाणे आणि प्रशांत शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण हर्षलभाई लोकेश्री, योगेश नेमाने, प्रशांत शिंदे, किशोर कोकरे यांना मी विनंती करतो की या आपण एकत्रित शुभ सन्मान करूया. इथे मात्र जोरदार टाळ्यांच्या गजरात हर्षलभाईंचं इथे सहर्ष स्वागत करूया. पुढील सन्मान करण्यासाठी संतोष बोडेकर आणि सुधीर शिंदे या दोघांनी तयारीत राहायचं आहे. आदरणीय समीरभाई चौधरी अभिनेते आज इथे आलेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान संतोष बोडेकर, सुधीरजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. ज्यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान झालेला आहे त्यांना माझी विनंती आहे की आपण कृपया थोडंसं बाजूला व्हायचं आहे. त्यानंतर ऋषिकेश उभे फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष तथा युवा सेना शहर सचिव माननीय श्री ऋषिकेश दादा अशोक उभे साहेबांचा शुभ सन्मान दत्ता पालवे आणि दिलीप पालवे या दोघांना माझी विनंती आहे की आपण पुढील शुभ सन्मान करण्यासाठी यायचं. दत्ता पालवे आणि दिलीप पालवे यांच्या शुभ हस्ते ऋषिकेश भाई अशोक उभे यांचं सहर्ष स्वागत आपण इथे करणार आहोत. मित्रांनो, स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंध.
स्वागत म्हणजे मान सन्मान देणे, स्वागत म्हणजे मांगल्याचे लेणे. मी विनंती करतोय दिलीपदादा पालवे यांनाही की आपण एकत्रित हा शुभ सन्मान करायचा आहे. पुढील स्वागत करण्यासाठी किशोर कोकरे आणि गणेश चव्हाण यांनी तयारी करायची आहे. किशोर कोकरे आणि गणेश चव्हाण यांना विनंती आहे की पुढील शुभ सन्मान आपण करण्यासाठी यायचं आहे. माननीय उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष मंत्रालय वैद्यकीय सहाय्यक माननीय हितेशजी गायकवाड, ज्यांनी शेकडोंचा जीव एका फोनवर वाचवतायत असे हितेशजी गायकवाड साहेब यांचा शुभ सन्मान करण्यासाठी गणेश चव्हाण आणि किशोर कोकरे यांना माझी विनंती आहे की आपण पुढील शुभ सन्मान आपला इथे करून घ्यायचा आहे. परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा, परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा, स्वागत पुष्पमाळा अर्पूया त्यांच्या गळा, अर्पूया त्यांच्या गळा. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मदत सहाय्यक करणारे हितेशजी गायकवाड, त्याच्यानंतर नितेश आणि श्याम पालवे यांना माझी विनंती आहे की पुढील शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करणार आहोत. नितेशजी आणि श्याम पालवे या आपण मराठी जगतामधील उद्योग जगतामधील एक खणखणीत नाणं अजित पाटील साहेब इथे आलेले आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. हॅलो चेक. आदरणीय नितेशजी पालवे आणि श्यामदादा पालवे यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करतोय. अजित पाटील साहेब, आज आपण बघतोय विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या निमित्ताने श्याम साहेबांच्या सोबत आज अनेक दिग्गज नेतृत्व आलेले आहेत आणि श्याम भाऊंची एंट्री म्हणजे खरंच एक रॉयल एंट्री, एक रॉयल माणूस, एक दमदार दिलाचा, एक दिलदार माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. त्यांच्या समवेत अजित पाटील साहेबांच्या नंतर मयूर अरुण भोईर साहेब इथे आलेले आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. माझी विनंती आहे दिलीपजी पालवे आणि महादेव पालवे यांना विनंती करतो की पुढील शुभ सन्मान आपण करण्यासाठी यायचं आहे. मयूरजी भोईर साहेब आपल्या महाराष्ट्रातील एक जबरदस्त उद्योजक मयूरजी भोईर यांचा आपण विशेष अतिथी सन्मान आज इथे करतोय. नाविन्याची आस उत्तमाचा ध्यास, नाविन्याची आस उत्तमाचा ध्यास, योग्य निर्णय अचूक नियोजन अभ्यास विकास, आव्हानांचे भान परिस्थितीची जाण, श्याम भाऊ आपल्या रूपाने लाभले आम्हाला अतिथींचे वरदान, लाभले आम्हाला अतिथींचे वरदान. तदनंतर सामाजिक कार्यकर्ते प्रदीपजी राजगुरू साहेब यांचा शुभ सन्मान आपण करतोय. प्रदीपजी राजगुरू साहेब यांचा शुभ सन्मान राहुल पालवे आणि तुषार खेरटकर यांना मी विनंती करतो की या आपण प्रदीपजी राजगुरू साहेब सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे जबरदस्त नेतृत्व यांचं स्वागत आपण करतोय. आणि पुढील शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय बजरंग मोहिते आणि चंद्रकांत दळवी आपण यायचं आहे. प्रदीपजी राजगुरू साहेब यांचा शुभ सन्मान आपण सर्वप्रथम करतोय आणि त्याच्यानंतर मोक्ष पाटील जुजेंद्रचे मोक्ष पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय. मोक्ष पाटील जुजेंद्र म्हणजे आमच्या संदीप पाटील यांचं हे गाव आपण पाहतोय. आमचे जुजेंद्रचे आहेत, आमचे रोहागावचे सुपुत्र समालोचक आहेत तिथे आणि स्वीस सहाय्यक सुद्धा आहेत, ते म्हणजे आदरणीय माजी केंद्रीय राज्यमंत्री. त्यानंतर आता आपण महाराष्ट्र राज्य पोलीस प्रशासनामध्ये सेवा देणारे महाराष्ट्र राज्य जांभूळपाडा विभागाचे जे सगळे आमचे अधिकारी आहेत त्यांचाही शुभ सन्मान आपण लगेचच करणार आहोत. जांभूळपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना विनंती आहे की एकत्रित शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. नागेश पालवे आणि मयूर आंग्रे या दोघांना विनंती करतो की आपण पुढील शुभ सन्मान आपल्या सगळ्या पोलीस बांधवांचा इथे करायचा आहे. हॅलो 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 आपण आता सामन्याकडे वळूया आणि पुढील शुभ सन्मान आपण इनिंग ब्रेक मध्ये इथे करणार आहोत. पी.डी. डुमना साहेब आमच्या समेत विराजमान झाले, जप्र म्हात्रे गुरुजी इथे विराजमान झाले, त्या सगळ्यांचा शुभ सन्मान आपण तदनंतर इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. थँक्यू. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. स्थापने हिंदवी स्वराज्य, लेली शौर्याने संघर्षाची गाथा, या शुभदिनी शिवछत्रपतींना चरणी झुकविनी माता, चरणी झुकविनी माता. स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन मी या स्पर्धेकडे वळतो. याची देही याची डोळा आपण पाहतोय विलासदादा पालवे युवा प्रतिष्ठान चषक 2026 चा सोहळा. आणि खरोखर ही जिल्हा रायगड, तालुका सुधागड, पाली मधील परली गाव यामधील नामांकित एक स्पर्धा
आणि त्याचा अंतिम दिवस, या अंतिम दिवसामध्ये एक चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. यामध्ये जो हातखंड आहे तो म्हणजे मंगेश तळेकर मामा, तसेच सुधीर शिंदे सर, दत्तासाहेब पाळवे, बाळादादा देशमुख सर, प्रमिल शिंदे सर, राजू शिंदे सर, प्रशांत कदम सर, संतोष बोडेकर सर, संतोष आगरे सर. मित्रांनो, इवलेसे रोप लाविलेद्वारे मॅच सुरू करण्याच्या पूर्वी आपण आज या स्पर्धेचे मुख्य आकर्षण, स्पर्धेचे मुख्य अतिथी आदरणीय शांभाऊ शिंदे साहेब इथे आलेले आहेत आणि सुधागड नगरीमध्ये त्यांचं जल्लोषामध्ये, परळी नगरीमध्ये इथे आदरातिथ्य झालेले आहे, स्वागत झालेलं आहे. आणि आपण असं म्हणतो ना की महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी, महाराष्ट्र ही वैभवशाली परंपरेची भूमी आणि महाराष्ट्र ही दिलदार अशा नररत्नांची भूमी. मी शांभाऊ शिंदे साहेब यांना विनंती करतोय की आपण विलासदादा यांच्या या युवा प्रतिष्ठानच्या चषकाच्या निमित्ताने आलेल्या संपूर्ण सुधागड वासियांसाठी, रायगड वासियांसाठी आपण मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो ऐतिहासिक नगरी सुधागड याच्या इथं माझं जे स्वागत केलं त्यासाठी विलासभाऊ पालवे, बालाभाऊ देशमुख, गणेशभाऊ जोरे हे आमचे मित्रपरिवार, त्याचबरोबर लक्ष्मण भाऊ आमचे साठे यांनी आज जे या स्पर्धेसाठी मला इथं निमंत्रण दिलं. हे निमंत्रण द्यायची काही गरज नव्हती, कारण मी त्यांच्या घरातलाच एक सदस्य आहे. त्या हक्काने मला माझ्या घरी आले आणि मला त्यांनी तरी तो मोठेपणा दिला घरी येऊन पत्रिका देण्याचा. मग ती एक फॉर्मॅलिटी झाली. पण यानंतर मी एक तुम्हाला ग्वाही देतो की आयुष्यामधल्या प्रत्येक जडणघडण, चढ उतारामध्ये, चांगल्या आणि वाईट वेळेमध्ये मी तुमच्यासोबत तुमचा भाऊ म्हणून असाच उभा राहीन. आणि माझ्यासोबत आलेले माझे बंधू योगीराजभाई भाटकर, हर्षलभाई लकेश्री आणि आमचा नेहमी तुम्हाला पाठिंबा राहीन आणि पाठबळही राहीन. तर असाच कार्यक्रम एक म्हणतात ना, एक स्पर्धेचं जे नियोजन केलं ना अतिशय सुंदर प्रकारे केलं आहे. कारण आजच्या काळामध्ये जे खेळाडू लोकांमध्ये ते खेळ जपण्याचं जे काम आहे ते करणं खूप गरजेचं आहे. कारण का प्रत्येक जो म्हणतात तरुण वर्ग हा याला म्हणतात ना नशेच्या आहारी गेलेला आहे. त्या नशेच्या आहारामधनं बाहेर निघून व्यायाम कसा केला पाहिजे आणि ते खेळामध्ये कसे केलं, की देशाचं नाव कसं रोशन केलं पाहिजे. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती क्रिकेट हा आपला भारताचं म्हणतात ना एक सुवर्ण काळ लिहिणारा एक खेळ आहे तो, की या खेळामध्ये जो चमकला तो अख्ख्या जगामध्ये ओळखला जातो. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर म्हणा, विराट कोहली म्हणा, बरेचसे जे लोक आहेत ते चमकल्यामुळे भारताचं ते मान उंच झाली. तर यातनंच एक भविष्यामध्ये सुधागडमधनं एक भारताचा एक खेळाडू तयार होऊन तो देशाची मान अशीच उंच करावी हीच मी शुभेच्छा सदिच्छा देतो. परत एकदा मी खूप खूप सर्वांचे आभार व्यक्त करतो जी मला इथं मान सन्मान दिल्याबद्दल. धन्यवाद. हॅलो. खरंच महाराष्ट्र राज्याला सध्या ज्या संदेशाची गरज आहे तो संदेश आदरणीय श्यामदादांनी दिलेला आहे. आणि जेवढं मोठं व्यक्तिमत्व आहे ना तेवढंच मोठं मन आहे. माणसाचं मन हे खूप मोठं असल्या कारणाचं आहे आणि महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा श्यामदादा तुम्ही जपताय आणि या संपूर्ण जनसमुदाय जो तुमच्या पाठीशी उभा आहे त्याच्या मागे तुम्ही पेरलेलं हे माणुसकीचं बीज आहे. आणि आम्ही नेहमी म्हणतो शुद्ध बीजापोटी फळे, रसाळ गोमटी फळे, रसाळ गोमटी. धन्यवाद. आपण वळूया आता मॅचकडे. चला, पंचांना विनंती आहे की चला ते स्टम्प्स लावून घ्यायचे आहेत, बेल्स लावून घ्यायचे आहेत आणि खेळाडूंना विनंती आहे की आपण या दमदार खेळाचं इथे आपलं प्रात्यक्षिक सुरू करायचं आहे. सामन्याकडे तीनही आमचे समालोचक आहेत. रोशन पाटील सर ताऱ्यावरून आज आलेले आहेत. पनवेल नगरीचा बुलंद आवाज, त्याच पद्धतीने आमचे जोहे नगरीचे हिंदीचे समालोचक अमित म्हात्रे आलेले आहेत. स्वप्नील दळवी वैभववाडीवरून आलेले आहेत. आणि त्याच पद्धतीने आज या कार्यक्रमासाठी आमचे सन्माननीय विवेक आंबेकर हे सुद्धा इथे आले आहेत. त्या सगळ्यांना आपण देऊया संधी. धन्यवाद. धन्यवाद नाईक सर. आणि खरोखर एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. मंगेश तळेकर मामा, सुधीर शिंदे सर, दत्तासाहेब पाळवे सर, बाळादादा साहेब देशमुख सर, प्रमिल शिंदे सर, राजू शिंदे सर, प्रशांत कदम सर, संतोष बोडेकर सर, संतोष आगरे सर, या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण ही संधी या क्रिकेट खेळाडूंना दिली आहे आणि हे व्यासपीठ मिळवून दिलं आहे. आणि त्याचं नक्कीच आपण पाहतोय आकाशामध्ये तारे चमकतायत. आता मात्र या सुधाकर गावामध्ये मात्र तारे सितारे चमकताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो. आणि त्याचा लुप्त आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5000 पब्लिक नक्कीच या स्टेडियमच्या बाहेर आहे. आणि पुढील होणारा जो सामना असेल मित्रांनो तो म्हणजे आसिवरे वर्सेस कलवा. तर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी सज्ज राहायचं आहे. चलो हम चले मैच की ओर, कौन लगाएगा जोर ये तो देखना होगा.
कौन बनेगा नायक कौन बनेगा खलनायक हे भी तो देखना होगा. आणि आता आपण एक रोमांचक मॅच पाहतोय. पप्पन 11 पेट वर्सेस भूमी 11 चांदई. आणि खरोखर आपल्याला पप्पन 11 पेट याची उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 4 षटक टाकली गेली. 24 चेंडू मध्ये 24 रन फक्त दिले आणि 25 रनांचं माफक आव्हान घेण्यासाठी सज्ज आहेत. पहिली जोडी घुटना टेक तमाशा देख अशा प्रकारचा शॉट पाहायला मिळाला. नक्कीच डगआउट मधून सेट होऊन आलेला फलंदाज दिसतोय. आणि ओपनर जोडी आहे ती म्हणजे रॉबिन वेल आणि गुड्डू मात्रे. आणि गोलंदाजीच्या मार्कवरती आहे तो म्हणजे ऋतिक. एक चांगल्या प्रकारची मॅच पाहायला मिळते. पहिलाच स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये न आलेला चेंडू. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र स्वीट शॉट मारण्याचा प्रयत्न. बघूया काय होतंय. आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमा पार, बेडा पार, तडी पार, पटरी पार. चौकार. सुधागड तालुक्यामध्ये पहिल्यांदाच हास्य जत्रा फेम सगळे अभिनेते श्याम राजपूत सर, ऋतुराज फडके सर, सचिन गावण सर इथे दाखल होत आहेत. टीपी या चित्रपटामध्ये अभिनेते संदीप जुवाडकर साहेब सुद्धा इथे येत आहेत. आणि आज दत्तादादा पालवे 61 यांच्या लाडक्या सुपुत्राचा म्हणजे श्रवण दत्ता पालवे यांचा वाढदिवस सोहळा सुद्धा आहे. त्यालाही आपण वाढदिवसाच्या निमित्ताने श्रवणला आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया. येत्या काळामध्ये संपूर्ण पालवे कुटुंबीय, मग शरददादा पालवे असतील, दत्तादादा पालवे असतील, यशवंतदादा पालवे असतील, यांच्याप्रमाणे श्रवणला सुद्धा उत्तम आयु आरोग्य आणि यश लाभो याच त्याला शुभेच्छा देऊया आणि वळूया मॅचकडे. धन्यवाद सर. खरोखर ना कजरे की धार ना ओके की हार. आणि खरोखर चेंडू झाला सीमापार आणि आला चौकार. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार घेण्याचा मान घेतलाय तो म्हणजे गुड्डू म्हात्रेने. आणि चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा हवाई फायर केलाय आणि बघूया फाईन स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय चेंडू. सीमा पार येतोय चौकार. आणि या 4 रनाने धाव डीजे. एक चांगल्या प्रकारची मॅच पाहायला मिळाली. पहिलीची इनिंग झाली त्यामध्ये फक्त 24 चेंडूमध्ये 24 धावा आल्या. एक रनचं फक्त कॅल्क्युलेशन होतं. आणि इथे मात्र चौकारांची आताशबाजी होताना पाहायला मिळते. आणि खरोखर 3 लगातार चौकार मारले ते म्हणजे गुड्डू म्हात्रे यांनी. पुन्हा एकदा तडवलेला चेंडू जातो स्ट्रेट ड्राईव्ह. पण इथे मात्र चांगली फिल्डिंग. जितका सुरेख फटका तितकीच सुरेख क्षेत्ररक्षणचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय आदर्श शिक्षक जपर म्हात्रे सर, त्याच पद्धतीने पी.डी. डुमना साहेबांचं सुद्धा आपण मनपूर्वक कौतुक करूया. त्याच पद्धतीने या कार्यक्रमासाठी आज शिवसेनेचे लढवय्ये नेते रवींद्र भाऊ खंडागळे यांचे इथं आगमन झालेले आहे. योगेश अप्पा मोरे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आज मान्यवरांची मांदियाळी पाहतोय आणि समालोचनांची गर्दी. आणि इथे मात्र त्यांच्या सुमधुर आवाजामध्ये ऐकूया आपण. दुसरी रांग आहे ती आपण कृपया इथे आपण खाली करावी, जेणेकरून आपले जे आणखी पाहुणे आपले सगळे अभिनेते येणार आहेत त्यांच्यासाठी आपण बैठक व्यवस्था इथे करून द्यावी. ऋतिक सारखा एक व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज जो तर कालच्या रात्रीमध्ये कालापूरच्या तालुका अध्यक्ष चषकामध्ये कर्जतच्या तालुका टीममध्ये खेळला आणि त्याच्या अगेन्स्ट का बॅटिंग केली. गुड्डू मात्रेचे इम्प्रोवायझिंग फॉलिंग स्वीप पाहायला सुरुवातीला आणि आक्रमण करत असताना हा सामना सोपा झालाय पप्पन 11 पेट या टीमसाठी. नक्कीच सर. आपण पाहतो एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि गुड्डू मात्रे याच्या बळावरती हा सामना सहज जिंकू शकतो. आणि स्कोर जाऊन पोहोचला आहे तो म्हणजे 20. आणि आता मात्र 5 रनांची आवश्यकता असेल. आणि खरोखर जसं म्हटलं जातं की वर आणि वधू यांची लग्न जेव्हा ठरलं जातं तेव्हा म्हटलं जातं, भटजी म्हणतो की यांचे जर 36 गुण जुळले तर नक्कीच यांचा संसार सुख समृद्धीचा होईल. आणि त्याचप्रमाणे इथे मात्र गुड्डू मात्रे आणि रॉबिन वेल यांच्या जोडीचे 36 गुण जुळलेले दिसत आहेत. म्हणूनच चौकार आणि षटकारांची आत्ताशबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते.
जर का षटकार मारून मॅच जिंकवली तर ऋषिकेश उभे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे मित्रांनो. ना दसरा ना दिवाळी, इथे मात्र बोनस मिळतोय आणि तेही रात्रीच्या वेळी. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल प्रयत्न, बॅटला मिळाला वायफाय, शॉट गेला हायफाय, सीमावर लावला टाटा स्काय, इसको लगा डाला तो लाईव्ह जिंकाला आणि खरोखर ऋषिकेश उभे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक कमवलंय तो म्हणजे रॉबिन वेल. आणि याने खरोखर रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि विजयी षटकार दिला. सॉरी, गुड्डू मात्रे यांनी मारला आणि इथे मात्र 1001 रुपयाचं पारितोषिक जिंकलेलं आहे ऋषिकेश उभे सर यांच्याकडून. आणि चांगल्या प्रकारचं एक जसं म्हटलं जातं की गोडवा आणण्यासाठी जिभेवर जर कॅडबरी जशी विरघळते तशा प्रकारे हा सामना विरघळलाय आणि कमी दुसऱ्या